अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. तुम्ही थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला टॉपिक काय आहे. आजचा आपला टॉपिक आहे सर्व पितृ अमावस्या. सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण नेमकं काय करायचं. सकाळपासून अमावस्या सुरू होते त्यावेळेस आपण त्या दिवसभरामध्ये कोणती सेवा करायची, सर्व पितरांसाठी काय नेमकं काय नैवेद्य दाखवायचा, आणि तिथीनुसार जर कुणाला माहीत नसेल की आपल्या पितरांची काय तिथी आहे तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण नेमकं काय करायचं आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही कळणार नाही आहे पूर्ण व्हिडिओमध्ये मी बोलली काय. तर आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पूर्ण दिवस पितरांसाठी सर्व काय करायचं आहे, सर्व सेवा करायच्यात. आपण जर स्वामी मार्गात असाल तर स्वामी सेवेमध्ये कोणत्या कोणत्या आपण नित्यसेवा करतो ते तर करायच्याच आहेत, पण त्यात आपल्याला दुसऱ्यासुद्धा सेवा ॲड करायच्या आहेत. आपण कुठल्याही देवाची सेवा करत असलो तरी पितृ हे सर्वांच्या घरात असतात, पितृदोष सर्वांनाच असतो आणि सगळ्याच गोष्टी असतात. तुम्हाला सर्वात प्रथम मी तुम्हाला आज सांगणार आहे की पितृदोष म्हणजे काय. पितृदोष एक तर आपले पितृ ज्यांना गती मिळालेली असते आणि ते प्रेत लोकांमधून आपल्या इथे सर्व पितृ अमावस्याला आपल्या तिथीला जेवायला येतात, ते झाले पाहुणे. जर ते पितृ जर पितृलोकांमध्ये गेले नसतील तर ते पाहुणे आपल्याकडे जेवायलाच कसे येणार. ते आपल्या घरातच असतात. त्यामुळे आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे तुम्ही जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही फक्त ओळखा तुमच्या जर घरात भांडणं, कटकटी, त्रास, आजारपण हे सर्व गोष्टी असतील आणि खूप काही कमवतो आहे पण टिकत नाही आहे, खूप काही मेहनत करतो आहे पण कुठेच मला काही साध्य होत नाही आहे, कुठेच मला यश येत नाही आहे, तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरात पितृदोष आहे. असा कोणता तरी पितर आहे जो संतुष्ट नाही आहे आणि आपल्याला तो त्रास देतो आहे असं समजून जा. आणि त्यावेळेस आपण नेमकं काय करायचं तर आपण काय करायचं आहे, पितरांसाठी सेवा करायच्या असतात. म्हणजे आपण आपले जर पितृ प्रेत योनीमध्ये असेल तर अशा डायरेक्टली त्यांच्या नावाने कुठलीही सेवा करायची नाही आहे. आपल्याला जी सेवा करायची आहे ती दत्त महाराज असतील, शंभू भोलेनाथ असतील, तुम्ही जो कोणता पण देव मानत असाल त्या देवांना संकल्पित सेवा करायच्या असतात. त्यांना आधी जे मलिन असतात आपले पितृ जे प्रेत योनीमध्ये आहेत त्यांना शुद्ध करावं लागतं, त्यांची ऊर्जा शुद्ध करावं लागते. आणि जेव्हा त्या मलिन ते शुद्ध होतात तेव्हा त्यांची हळूहळू गती होते, त्यावेळेस त्यांना त्या सेवा त्यांना पोचतात. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही दीपदान करताय, त्यांच्या नावाने दीप करताय, ते प्रेत योनीमध्ये आहेत, ते तुम्हाला अजून त्रास देणार, अजून ते बळवान होणार आणि तुमच्याच घरात राहून तुम्हाला खूप त्रास देणार. त्यामुळे डायरेक्टली असं करू नका. ज्यावेळेस तुमचे पितृ प्रेत लोकांमध्ये गेलेले असतील ना त्यावेळेस खूप 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 घरामध्ये त्रास होत असतो. जर तुमचे पितृ लोकांमध्ये असतील ते त्यांना गती भेटलेली असेल त्यावेळेस असं होतं की मग त्यांना हे होत नाही. आपण जी सेवा करतो ना, अगं तुम्हाला एक सेवा सांगते, तुमच्या घरात जर काही भांडणी कटकटी नाही होत पण तुम्हाला वाटतं की माझे 7 पिढीचे पण पितृ आहेत ते संतुष्ट व्हावेत, त्यांना त्रास होऊ नये, तर तुम्हाला मी एक सेवा सांगते. ही सेवा खूप प्रभावी आहे. थांबा तुम्हाला सांगते, मी तर दाखवते. हां बघा, हे आहे पितृस्तोत्र. हे तुम्हाला नित्यसेवेच्या स्वामी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. हे आहे पितृसूक्त जे रोज नित्य पठण करायचं असतं. आणि हे आहे पितृसूक्त पाठ आणि हे पितृस्तोत्र. हे दोन्ही आपल्याला सकाळी एक टाईम पठण करायचं असतं. जर आपल्याला वाटतं असेल की आपले 7 पिढीचे पित्र आहेत त्यांना गती भेटावी, अगोदर तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला हे करायचं आहे की तुमच्या पित्रांना शुद्ध करायचं आहे. जे मलिन पित्र आहेत त्यांची ऊर्जा स्वच्छ करायची आहे. त्यावेळेसच तुम्हाला ह्या गोष्टी नंतर नित्यसेवेमध्ये करायच्या आहेत. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला दिवसभर कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर तुम्हाला सर्व पितृ अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या इष्टदेवता, तुमची कोणतीही इष्टदेव असू दे, त्याचा कमीत कमी 11 किंवा 21 माळा जप करायचा आहे संकल्प घेऊन तुमच्या पितरांच्या गतीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सेवा करायची आहे, ही आहे संक्षिप्त श्रीमद भागवत. हे तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये कुठेही उपलब्ध आहे, ऑनलाईन पण भेटतं. हे संक्षिप्त भागवत पुस्तक आहे. ह्याला कमीत कमी खूप काही टाईम लागत नाही, 1 ते 1.5 तासामध्ये हे पुस्तक आपण वाचून शकतो. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक वाचा. दिवसभरच्या सेवा आहेत ह्या, हे पुस्तक वाचा. तारका मंत्र आहे, तारक मंत्र जे आहे स्वामींचं ते 11 वेळेस करायचं आहे.
11 वेळेस हे असेल, म्हणजे तुम्हाला असं काही नाही आहे की स्वामींचंच करा, तुमचे जे इष्टदेव असतील त्यांची सेवा करा. फक्त एवढंच करायचं आहे की त्या दिवशी पितृ अमावस्या आहे, त्या दिवशी संकल्प करायचा आहे, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने एक दिवा लावायचा आहे आणि इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे की हे देवा, की माझे जे 7 पिढीचे बी जे पित्र आहेत त्यांची गती थांबलेले आहे, ते मलिन आहेत, त्यांना प्रेत योनीमधून मुक्त कर. जे ऑलरेडी पितृलोकांमध्ये आहेत त्यांची गती वाढव, त्यांना दुसऱ्या योनीमध्ये म्हणजे तिथून त्यांना देवलोकामध्ये पाठवा. आणि जे प्रेत योनीमध्ये आहेत त्यांना त्यांची गती वाढून त्यांना पितृयोनीमध्ये पाठवा. असं त्यांना हे करायचं आहे, संकल्प करायचा आहे. आणि हळू तुम्हाला तुमची सेवा सुरू करायची आहे. दिवसभर तुम्हाला जर माहीत नसेल की माझ्या पितरांची काय तिथी आहे, मी कसं करू, मला त्रास तर खूप आहे पण मला गोत्र माहीत नाही आहे, मला पितरांचं काय माहीत नाही, तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला 7 थाळी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जेवण जे तुम्ही काय बनवताय पितरांसाठी ते बनवून 7 थाळी ठेवून तेव्हा असं पाणी फिरवायचं आहे. पाणी फिरवायचं वरून संकल्प घेऊन आणि त्यांना आवाहन करायचं आहे, हे पितृदेवतांनो, मी तुमच्यासाठी हे जेवण बनवलं आहे, तुम्ही येऊन ग्रहण करावं आणि संतुष्ट व्हावं. जर तुम्ही प्रेत योनीमध्ये अडकलेला असाल तर तुमची गती प्रदान व्हावी, तुम्ही गतिवान व्हावं, तुम्ही कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये बंधनात अडकू नका, मोहमायामध्ये अडकू नका आणि तुम्ही इथून तुमची गती व्हावी हीच विनंती, असं बोलून ते ताट ठेवायचं. आणि ते नंतर ते ताटाचं काय करायचं, ते जेवणाचं काय करायचं, तुमचे जर कुठे जवळपास गाई वगैरे असेल तर त्या गाईला चारू शकता, कावळ्याला चारू शकता. जर कावळेही नाही आहेत, कावळेही खात नाही आहेत, गाई पण नाही आहे आणि आम्ही शहरात राहतो तर तुम्ही ते पाण्यात पण विसर्जन करू शकता. फक्त ते घरात ठेवायचं नाही आहे किंवा काही असं कुत्र्याला पण चारू शकता किंवा खाली फेकून द्यायचं नाही आहे. हे झालं. पुन्हा संध्याकाळी पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. किचन वाटा आहे, त्या किचन वाट्यावर खाली तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर एक आपला मातीचा दिवा घ्यायचा आणि दक्षिणेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. त्या दिवशी पितरांचा निरोप घ्यायचा दिवस असतो. जेही काही पित्र आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत, आपले जे आहेत पित्र, ते आपल्याला आनंदात वाटेला लावायचं आहे. कुठल्याही प्रकारची घरामध्ये कटकट नको, त्या दिवशी भांडण नको किंवा अपशब्द नको. त्या दिवशी त्यांना असंच दाखवायचं आहे की आपण खुश आहोत, ते आपल्याला खुश बघून त्यांनाही आनंद भेटतो आणि ते सुद्धा सुखासुखी आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे होईल तेवढी सेवा त्या दिवशी तुम्ही करा, नक्की करा, पितरांसाठी करा. आपले पित्र आपल्यासाठी प्रॉपर्टी काय काय नाही सोडून गेले, त्यांचं आपल्याला करणं कर्तव्य आहे. आपलं ते कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. आणि सेवा तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला सेवा काय करावे कळत नाही, समजत नाही, हा व्हिडिओमध्ये एवढं सांगून मी कुणाला काही समजत नसेल तर माझा नंबर आहे, तो नोट करून घ्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण माझा नंबर देईल आणि तुम्हाला असा पण माझा नंबर सांगते, तर तुम्ही नोट करा. आणि मला कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही विचारा, नक्की विचारा, मी नक्की सांगेल. व्हॉट्सअप करा मला 9373694996 हा माझा नंबर आहे. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो मला नक्की विचारू शकता. मी तो मनापासून सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मी हे खोटं नाही सांगत आहे. मला एवढंच वाटतं की प्रत्येकाने सेवा करावी, आपल्या कुलदेवी पित्रांचं, आपल्या इष्टदेवतांचं करावं, आनंदी राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. कुठं काही चूक होत असेल, भूल होत असेल, माफ करा. मी नवीन यूट्यूबर आहे, मलाही वाटते माझं चॅनल लवकर मॉनिटाईज व्हावं आणि तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवून तुम्हाला ह्या छोट्या छोट्या सेवेमधून तुम्हाला या दुःखातून बाहेर काढावं आणि तुमचंही आयुष्य सुख समृद्धीने भरून जावं, एवढीच माझी इच्छा आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये खोटं नाही आहे किंवा असं हे नाही आहे. आणि तुम्हाला वाटत असेल हे संक्षिप्त भागवत आहे, तुम्हाला कुठेही भेटून जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला हे कुठंच भेटत नाही तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याची लिंक नक्की देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची मी लिंक देणार आहे. आणि बाकी काही नाही आहे. कसं आहे, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा मला, प्लीज 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 लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि कसं असतं, जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल ना त्यावेळेस कुठेतरी आपल्याला एक उम्मीद येते की आपण करतो आहे ते लोकांपर्यंत पोचतं आणि लोकांना आवडतं आहे. ते सेवा करून काही असं नाही, सेवा खूप जण देतात, पण सेवा करून त्याचं फळं पण भेटणं खूप गरजेचं असतं. आणि मला एवढंच माहिती आहे की मी ज्या सेवा केल्या, मी पहिल्यापासून जी सुरुवात केली, मला ज्या सेवेने खूप बरं वाटलं त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि अनुभवाच्या आहेत, अनुभव मी स्वतःवर घेतलेले, अगोदर मी स्वतः अनुभव घेतलेले सेवा आहेत त्या मी स्वतः अनुभव घेतलेत, म्हणूनच मी तुम्हाला ह्या सेवा शेअर करते आहे. आणि मला वाटतं जसं मी त्या काही म्हणतात त्याला, मी ज्या गोष्टीतून बाहेर आले,
संकटातून बाहेर आले, तसंच सगळ्यांनी संकटातून बाहेर यावं, सगळ्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता लाहावी, धन दौलत संपत्ती टिकावी, एवढीच माझी इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकर भेटेल. श्री स्वामी समर्थ.